तर ह्या इस्रायल लोकांनी सुद्धा देवाचं ऐकलं नाही. काय झालं? देवाचं ऐकलं नाही आणि कुठल्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागल्या. देवाचं ऐकलं नाही तेव्हा कशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःच्या बुद्धीनं सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. स्वतःच्या बुद्धीनं किंवा स्वतःच्या ताकदीनं टॅलेंटनी सर्व काही गोष्टी आम्ही अचीव करू शकत नाही. जेव्हा आम्ही परमेश्वराचं ऐकतो किंवा परमेश्वर आमच्या बरोबर असतो तेव्हाच मोठमोठ्या गोष्टी आम्ही अचीव करू शकतो. मोठमोठ्या गोष्टीवरती आम्ही विजय मिळवू शकतो. देवाचं वचन आज आम्हाला काय सांगते त्याकडे पाहूया. या वेळेला आपण अनुवाद याचा पहिला अध्याय आणि 41 ते 46 वचन आपण वाचूया. अनुवाद 1:41 ते 46 या ठिकाणी वचनात सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे, तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास तयार झालात. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही. गेलात तर शत्रू तुमचा मोड करील. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशाप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागलात, पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात, ते तुम्हाला ठाऊकच आहे. देवबाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, ह्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मी सारांश सांगतो की या ठिकाणी काय ह्या वचनात होत आहे, घडत आहे. पहा, देवानं इस्रायल लोकांसाठी की जे कनान देशात त्यांना घेऊन जायचं म्हणून प्रॉमिस केलं होतं, अभिवचन दिलं होतं. आणि ह्या ठिकाणी ते आलेले आहेत इस्रायल लोक, आणि आता पुढं त्यांना ते हस्तगत करायचं आहे. आणि पुढे हा त्यांचा जो प्रवास आहे, हा 40 वर्षाचा प्रवासामध्ये त्यांना लढाई खेळून त्यांना पुढे येणारा एरिया हस्तगत करायचा आहे, त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे आणि पुढं जायचं आहे. असं त्यांचं जीवन होतं. त्यांना लढाई खेळून मग समोरचा त्या गोष्टीवरती विजय मिळवून ते हस्तगत करून मग पुढे जायचं आहे. आणि ह्या ठिकाणी जेव्हा ते आले आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ते म्हणाले, ह्या डोंगराळ प्रदेश जो आहे हा प्रदेश आम्हाला काय करायचा आहे, हस्तगत करायचा आहे. आणि या ठिकाणी पहा की ते स्वतःच्या शक्तीनं ताकदीनं तो प्रदेश, डोंगराळ प्रदेश हस्तगत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशा तयारीत होते, कारण समोर जे अमोरी लोक होते त्यांच्यासोबत अमोऱ्याबरोबर त्यांनी युद्ध लढायला तयार सुद्धा झाले. आणि हे कार्य करत असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे की देवाचा कुठलाही मार्गदर्शन त्यांनी घेतलं नाही. त्याच वेळेला त्या ठिकाणी देवाच्या सेवकाच्या द्वारे परमेश्वर त्या लोकांशी बोलला आणि या ठिकाणी अद्भुत त्या ठिकाणी घडलं. काय घडलं प्रियानो, की देवानं सांगितलेलं त्या इस्रायल लोकांनी ऐकलं नाही. देवानी सांगितलेलं त्या लोकांनी ऐकलं नाही आणि स्वतःच्या इच्छेनं ते लढाई करण्यासाठी तयारी झाली. प्रियानो, आजचा माझा विषय आहे तो म्हणजे जेव्हा आपण देवाचं ऐकत नाही तेव्हा आमचं काय होतं, जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही तेव्हा. प्रियानो, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण अनुवाद अध्याय 1:41 ते 46 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तर ह्या इस्रायल लोकांनी सुद्धा देवाचं ऐकलं नाही. आणि देवाचं ऐकलं नाही आणि त्यांच्यावरती परिस्थिती कशी आली. देवाचं ऐकलं नाही म्हणून त्यांचं काय झालं, देवाचं ऐकलं नाही
आणि कुठल्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागल्या, देवाचं ऐकलं नाही, तेव्हा कशी परिस्थिती निर्माण झाली या वचनात आपण पाहायला मिळतं. प्रियानो, देवाचं ऐकणं फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनं पुढे जाऊ शकत नाही. आपण स्वतःच्या बुद्धीनं सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. स्वतःच्या बुद्धीनं किंवा स्वतःच्या ताकदीनं, टॅलेंटनी सर्व काही गोष्टी आपण अचीव करू शकत नाही. आपल्याला देवाच्या सहाय्याची गरज असते, देवाच्या मार्गदर्शनाची गरज असते, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून आम्ही वाट पाहिली पाहिजे. आणि देव प्रत्येक स्थितीला कसं आमच्याशी बोलतो, देव प्रत्येक स्थितीला आम्हाला काय मार्गदर्शन करतो, त्या पद्धतीनं आम्ही पुढे जायला पाहिजे, त्या पद्धतीनं पुढे लढाई खेळायला पाहिजे. हे देवाकडून अपेक्षा होती इस्रायल लोकांच्याकडून. परंतु ह्या ठिकाणी आपण बघतो काय झालेलं आहे की तो डोंगराळ प्रदेश हस्तगत करण्यासाठी हे इस्रायल लोक स्वतःच्या बुद्धीनं, शक्तीनं, ताकदीनं त्या अमोरी लोकांच्या बरोबर लढाई करण्यासाठी तयार झाले. त्यांनी विचार केला नाही की यातमध्ये देवाची इच्छा आहे का, त्यामध्ये त्यांनी विचार केला नाही की देवाचं थोडं मार्गदर्शन घेऊ, देव आम्हाला सांगत आहे का की ह्या लोकांच्या बरोबर तुम्ही लढाई करा आणि तो डोंगराळ प्रदेश तुम्ही हस्तगत करा. त्यांनी कुठलाही विचार केला नाही, देवाचं मार्गदर्शन घेतलं नाही आणि ते स्वतःच्या इच्छेनं लढण्यासाठी तयार झाले. युद्धाची ते तयारी करू लागले, युद्धाची शस्त्रे त्यांनी धारण केली आणि त्या डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास ते तयार झाले. जेव्हा ते तयार झाले तेव्हा प्रियानो, परमेश्वर देवाच्या सेवकाच्या द्वारे बोलला. काय बोलला बघा, या ठिकाणी सांगितले वचन 42. तेव्हा परमेश्वर सेवकाला म्हणाला, त्यांना सांग तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्या मध्ये नाही आहे. देव सांगत आहे त्या सेवकाच्या द्वारे, त्या इस्रायल लोकांना सांगत आहे, आणि मी तुमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही लढाई करायला पुढे जाऊ नका. आणि जर तुम्ही जाल काय होईल, गेलात तर शत्रू तुमचा मोड करील. हालेलुया. देवाने ही गोष्ट त्यांना सांगितली, तुम्ही लढाईला जाऊ नका, थांबा, कारण मी तुमच्या सोबत नाही आहे. तिथं तुमच्या सोबत नाही म्हणजे काय की त्यावेळेला देवाची इच्छा नव्हती की यांनी लढाई करावी. आज हे लोक देवाच्या विरोधात तयार झाले त्या अमोरी लोकांच्या बरोबर लढाई करण्यासाठी. पण देव म्हणतोय थांबा, लढाई करू नका, कारण शत्रू तुमचा मोड करील. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो प्रियानो, काय होतं जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही, काय होतं, कशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही, जेव्हा आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे पुढे जात नाही, आम्ही स्वतःच्याच इच्छेनं पुढे जातो आणि देवाच्या वचनाप्रमाणे गोष्टी करत नाही किंवा देवाचं आपण ऐकत नाही, देवाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही करत नाही, तेव्हा काय होतं बघा. पहिली गोष्ट आपण पाहूया, ह्या इस्रायल लोकांच्या जीवनातूनच आम्ही पाहणार आहोत, कारण इस्रायल लोकांनी देवाचं ऐकलं नाही. आता त्यांचं काय झालं पहा. काय झालं तर पहिली गोष्ट काय झालं की शत्रू करून त्यांचा काय झाला, पराभूत झाला. पहिली गोष्ट, हारले, ते पराभूत झाले. कारण ह्या ठिकाणी देवानं अगोदरच त्यांना सांगून ठेवलेलं की तुम्ही जाऊ नका, लढाई करू नका, कारण तुमच्यामध्ये मी नाही. गेला तर शत्रू तुमचा मोड करील, म्हणजे पराभूत करील. आणि तसंच झालं प्रियानो. ते देवाचं मार्गदर्शन न घेता, देवाचं न ऐकता ते पुढे गेले आणि शत्रूकडून त्यांनी मार खाल्ला आणि ते हारले आणि पराभूत झाले, निराश झाले. का? कारण देवाचं त्यांनी ऐकलं नाही, निराश झाले. प्रियानो, जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही आणि देवाच्या वचनाप्रमाणे पुढे जात नाही, करत नाही, आमच्या पदरी निराशाच येणार. आम्ही कधी जिंकणार नाही, युद्ध कधी आम्ही जिंकणार नाही. देवाच्या विरोधात जाऊन देवाचं न ऐकता जर आम्ही पुढ्या गोष्टी केल्या तर आमच्या पदरात हारच पडणार आहे, पराभूतच आम्ही होणार आहे. आणि इस्रायल लोकांना ते अनुभवलं. देवानं अगोदरच सांगितलेलं तुम्ही जाऊ नका, करू नका, युद्ध करू नका. आणि ते गेले आणि जे त्यांचे अमोरी लोक होते त्या शत्रूंनी यांच्यावरती लढाई केली की विजय त्यांचा झाला आणि इस्रायल लोकांची हार झाली. ही गोष्ट आम्ही समजून घ्यायला पाहिजे प्रियानो, की देवाचं जर आम्ही ऐकत नाही आम्हाला निराशा फेस करावं लागणार. देवाच्या जर विरोधात आम्ही पुढं पाऊल टाकला तर नक्की आम्हाला कुठंतरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दुसरी गोष्ट काय झालं पहा, इथं काय झालं, पहिली गोष्ट ते पराभूत झाले, हारले ते. दुसरी गोष्ट काय झालं, ते परमेश्वरासमोर येऊन रडू लागले. तुम्ही जर त्याच 43 आणि 44 जर वचन तुम्ही वाचला, त्या ठिकाणी काय सांगितले पहा, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही ऐकले नाही, उलट तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्याने बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशाप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सैर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. हालेलुया, पिटाळून लावले. आणि ते परत देवाकडे आले आणि परमेश्वराच्या समोर ते रडू लागले म्हणून वचनात सांगितलेलं आहे. रडू लागले. प्रियानो, त्यांच्यावरती रडायची वेळ आली. रडायची वेळ आली. का रडायची वेळ आली? एकच गोष्ट आहे, त्यांनी परमेश्वराचं ऐकलं नाही, देवाचं वचनाला प्राधान्य दिलं नाही, देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं नाही. आणि म्हणून ते असं झालं की अमोरी लोकांनी त्यांच्यावरती अशी काही चढाई केली आणि त्यांच्यावरती पाठलाग केला म्हणून सांगितलेलं आहे. आणि शत्रूने त्यांचा पाठलाग केला आणि पिटाळून लावलं आणि ते परत आले. तेव्हा ते परमेश्वराकडे येऊन ते रडू लागले. प्रियानो, पुढचं जर वचन तुम्ही वाचला, 45 वचनात सांगितलेलं आहे की ते रडू लागले म्हटलेलं आहे. 45 वचन सांगतंय परमेश्वराच्या समोर ते रडू लागले, फार दुःखी झाले आणि रडायची वेळ त्यांच्यावरती आली. बघा, ज्या धाडसानं ते गेले होते, त्यांना वाटलं की आता आमचा विजय होईल, त्यांना वाटलं की आम्ही येताना आनंद करू, आम्ही आनंद उत्सव करू. परंतु नाही, ते एकतर हारले, पराभूत झाले आणि उलट अमोरी लोकांनी इस्रायल लोकांचा पाठलाग केला, पिठाळून लावलं, निराश होऊन आले, दुःखी मन होऊन आले आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या समोर ढळा रडू लागले. बघा, दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत, जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही तेव्हा रडायची वेळ येते आपल्यावरती. तेव्हा काय होतं, रडायची वेळ येते. प्रियानो, म्हणूनच देव सांगत होता, मी तुमच्या बरोबर नाही आहे, तुम्ही जाऊ नका, त्यांच्याबरोबर युद्ध खेळू नका, खेळाल तर फसाल, रडाल, तुम्ही मार खाल, ओके, तुम्हाला ते पिटवून लावतील, तुम्हाला हाकलून लावतील, पळवून लावतील, म्हणून देव त्यांना सांगत होता. प्रियानो, आज बऱ्याच गोष्टी आम्ही हलक्यावरती घेतो आणि देवाला प्राधान्य न देता आम्ही जसं मला कसं वाटतंय, मी माझ्या शक्तीने मी करू शकतो, आय बिलीव्ह माय सेल्फ, माझ्या स्वतःवरती माझा विश्वास आहे, आणि ह्या गोष्टीमध्ये पडून लोक अनेक जण पुढे जातात आणि निराशा पत्करतात. हालेलुया. आज बरेचदा तुमच्या जीवनात असं झालं असेल, माझ्या जीवनात तसं झालंय. जेव्हा जेव्हा मी स्वतःच्या इच्छेनं काहीतरी करायला गेलो, मला जबरदस्त फटका बसलेला आहे. जेव्हा मी करू शकतो म्हणून जेव्हा पुढे गेलो, प्रियानो, निराशा माझ्या पदरी आलेली आहे. परंतु ह्या इस्रायल लोकांच्या जीवनातून आज आम्हाला शिकायचं आहे की आम्ही कुठल्याही स्थितीमध्ये असो, आम्हाला देवाचं ऐकायचं आहे. देव 100% प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला तो मार्गदर्शन करत असतो. पवित्र आत्मा कुठं आहे? पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तो कशासाठी आहे? तो आम्हाला सत्यात चालवण्यासाठी आहे. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. पवित्र आत्मा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आहे. पवित्र आत्मा आहे आम्हाला सांगत असतो वेळोवेळी, ह्या मार्गाने चला, हे करू नका, ते करू नका, इथं पाऊल टाकू नका. आणि प्रत्येक वेळेला पवित्र आत्मा आम्हाला सांगत असतो. पण प्रियानो, आमच्या हातात आहे आम्ही त्या पवित्र आत्म्याचं ऐकायचं किंवा नाही. पण जेव्हा आम्ही ऐकणार नाही तेव्हा मात्र आम्ही हारणार आहे. पुढे जाऊन पराभूत आम्हाला पत्करावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला रडायची सुद्धा वेळ येऊ शकते. आम्हाला परिस्थिती, आमचा शत्रू आम्हाला पळवून लावू शकतो, आम्हाला प्रियानो पिटाळून लावू शकतात, जेव्हा तर आम्ही देवाचं ऐकलं नाही. बघा, ते लढायला गेले पण त्यांच्यासोबत कोण नव्हतं. लढायला गेले पण कोण नव्हतं त्यांच्यासोबत. देव नव्हता. देव म्हणत होता की मी तुमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही जाऊ नका. आतापर्यंत इस्रायल लोकांना विजय मिळत होता कारण देव त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. आतापर्यंत त्यांनी मोठमोठ्या आणि लढाई खेळल्या, शत्रूंची संख्या फार मोठी होती,
इस्रायलची संख्या फार कमी होती, अशी असताना सुद्धा इस्रायल लोक त्यांच्यावरती विजय मिळवला. का? कारण त्या परिस्थितीला परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. पण ह्या ठिकाणी देव त्यांच्यासोबत नव्हता, पण तरी सुद्धा हे लढायला गेले, परंतु जबरदस्त फटका त्या ठिकाणी त्यांना सोसावा लागलेला आहे. ही गोष्ट आम्ही शिकायचं आहे प्रियानो. देव जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो. देवासोबत आपल्याला बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो. देवासोबत आमच्या संकटावरती आम्ही मात मिळवू शकतो. देवासोबत आमच्या आजारावरती आम्ही मात मिळवू शकतो. देवासोबत आम्ही अनेक गोष्टी, अद्भुत गोष्टी करू शकतो. पण जिथं देवाचं सानिध्य नाही तिथं आम्ही काहीच करू शकणार नाही. जिथं देवाचं सानिध्य नाही तिथं आम्ही काहीच करू शकणार नाही. हालेलुया. प्रियानो, देव आमच्या बरोबर आहे. देवाचा सेवक म्हणतो स्तोत्र 23 मध्ये की मृत्यूच्या इच्छा जरी मी जात असलो तर मी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. कसली परिस्थिती आली तर मी घाबरणार नाही, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. जर देव आमच्या बरोबर आहे आम्हाला भीती कसली नाही. जर देव आमच्या बरोबर आहे आम्हाला आमच्या हातात सक्सेस आहे. जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आमच्याकडं कुठलीही मोठी परिस्थिती, कुठलंही मोठं युद्ध असेल तर त्याला सामना करण्यासाठी आमच्याकडे काय आहे? देव आमच्या बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे गोल्यात आणि दावीद त्यांच्यामध्ये लढाई लागली. लढाईच्या अगोदर सगळ्यांना वाटलं की हा दावीदाचं काही खरं नाही, कारण हा गोल्यात एवढा मोठा धिप्पाड आहे आणि त्या धिप्पाड माणसाच्या समोर दावीद एकदम एका लहान मुलासारखं बच्चाप्रमाणे दिख राहता. सगळे म्हणाले आता काय दावीदाचं खरं नाही. दावीदाला म्हटले आता तुझं कसं होणार? दावीद एकच म्हणाला, मी परमेश्वराच्या नावाने याच्यासोबत लढायला आलेलो आहे. हालेलुया. मी परमेश्वराच्या नावाने आलोय, मी दावीद नावाने आलो नाही. हालेलुया. मी परमेश्वराला घेऊन आलोय त्याच्यासोबत लढायला. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रियानो, तो स्वतःचं नाव नाही, स्वतःच्या शक्तीने, बुद्धीने, टॅलेंटने तो आला नव्हता त्या गोल्यात सोबत लढायला. तर प्रियानो, जर स्वतःच्या बुद्धीनं, शक्तीने, ताकदीने, टॅलेंटनं जर तो गल्ल्यातासोबत जर लढायला आला असता तर गल्ल्यातानं काय केलं असतं? असं धरून त्याला फेकून टाकलं असतं. आपण मुंगीला कसं मारतो, असं पाय लगेच त्याला हे करतो आहे की नाही, तसं दावीदाची हाल झाली असते. परंतु दावीद म्हणतोय मी परमेश्वराच्या नावानं आलोय. हालेलुया. परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वरासोबतच मी ह्या व्यक्तीसोबत लढणार आहे. मेन प्रियानो, फार इझिली गल्ल्याताला दावीदानं मारलं. करेक्ट. काय जास्त ताकद लावायला लागली नाही, घाम्या घुमवायची गरज लागली नाही, पूर्ण तयारी करायची गरज लागली नाही. हालेलुया. काय अहो, छोट्याशा एका दगडानं तो खताम खालीच पडला. हे इझिली एवढं झालं कसं? हे एवढं सोप्या पद्धतीने त्याला एवढं मारलं कसं? कशामुळे झालं? कारण दावीदासोबत परमेश्वर होता. हालेलुया. दावीद म्हणते की परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यासोबत लढायला आलाय, आणि म्हणून ह्या ठिकाणी काय झालं की त्या दावीदाला विजय मिळाला. प्रियानो, जेव्हा आम्ही परमेश्वराचं ऐकतो किंवा परमेश्वर आमच्या बरोबर असतो तेव्हाच मोठमोठ्या गोष्टी आम्ही अचीव करू शकतो. मोठमोठ्या गोष्टीवरती आम्ही विजय मिळवू शकतो. मोठमोठ्या संकटावरती विजय मिळवू शकतो. हालेलुया. हीच गोष्ट आपल्याला शिकायचं आहे की देवाचं आम्ही ऐकलं पाहिजे. जे आम्ही करू त्या देवाची इच्छा पाहिजे. देव कसं मार्गदर्शन करेल तिथं आम्ही पाऊल टाकायला पाहिजे. देव जर सांगेल तिथं पाऊल टाकू नको, आम्ही आमचा पाय मागच घ्यायचा. त्यामध्ये आम्हाला काय की आमचं चांगलं आहे, भलं आहे. जर देवाच्या विरोधात पाऊल पुढे टाकला आमचं काय खरं नाही. मग काय करतात? पळून लावतात, पिटाळून लावतात. नंतर मग रडत बसायचं, देवा असं का झालं, देवा असं का झालं, मी काय केलं, मी चांगलंच करायला गेलेलो. चांगलं करायला गेलास पण मी तुझ्याबरोबर नव्हतो. मला सोडून चांगलं कसं करायला जातोस तू, आहे की नाही? हालेलुया. तर ह्या ठिकाणी इस्रायल लोक रडू लागले, इतकं रडू लागले, इतकं रडू ढा 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 रडू लागले. देव म्हटला, अरे बाबा काय रडायला तुम्ही असं? ते म्हटले असतील, प्रभू आम्हाला ते हस्तगत करायचं आहे प्रदेश, आतापर्यंत आम्ही लढाई करत आलो, आता आम्हाला ते घ्यायचं आहे. चांगलीच गोष्ट आम्ही करायला गेलो, ह्यात काय वाईट आहे?
वाईट एकच आहे की देव तुमच्याबरोबर नव्हता, आहे की नाही? तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं शक्तीनं लढायला गेला, मला तुम्ही घेऊन गेला नाही. हालेलुया. प्रियानो, हीच गोष्ट आहे की आम्हाला शिकायचं आहे की आम्ही कुठं चाललोय, आम्ही काय करालोय, कसं चाललोय, देव आमच्या बरोबर आहे का, देवाची वचनं आमच्या बरोबर आहेत काय, देवाचं सानिध्य आणि देवाचं सामर्थ्य आमच्या बरोबर आहे का, हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आमेन. आणि तिसरी गोष्ट आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्या इस्रायल लोकांनी देवाचं ऐकलं नाही, तर तिसरी गोष्ट त्यांना सोसावी लागलेली आहे. कोणती? तर तिसरी गोष्ट आहे की ते कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिले. बरेच दिवस. वचन 46 मध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात. बरेच दिवस. कारण ह्या कादेश मधून त्यांना त्या डोंगराळ प्रदेशात जायचं होतं, तो हस्तगत करून. ते तर काही झालं नाही. ह्या कादेश मधून त्यांना निघायचं होतं आणि तो डोंगराळ प्रदेश हस्तगत करायचा होता, मिळवायचा होता. झालं काय तसं? नाही. उलट कादेश हा प्रदेश त्यांना सोडायची लई घाई लागलेली, पण देवाचं न ऐकल्यामुळं देवानं तिथं कादेश मध्येच त्यांना बराच दिवस ठेवलं. मला न घेऊन जाता तुम्ही लढायला जाता, तुम्हाला हे कादेश नको आहे, तिथंच राहायचं. आता काय? तिथंच राहायचं. आणि बरेच दिवस त्यांना तिथंच वस्ती करावी लागली. कुठं? कादेशात. ऍक्च्युली कादेशमध्ये त्यांना राहायचं नव्हतं. हा कादेश सोडून आता डोंगराळ प्रदेश हस्तगत करायचा होता, जायचं होतं, पुढं जायचं होतं. पण देवानं काय केलं? त्यांना पुढं जाऊ दिलं नाही. तुम्ही आणि तिथंच थांबा थोडे दिवस. थोडे दिवस नाही, बरेच दिवस. शब्द आहे बघा तिथं, बरेच दिवस. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिलात. प्रियानो, देवाला संगती न घेता जर आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आयुष्यात कधी पुढे जाणार नाही. आम्हाला तिथंच थांबावं लागणार आहे. तिथंच आमची गाडी थांबणार. तुम्ही गाडी किती पण चालू करायचा प्रयत्न करा, ती गाडी काय चालू होणार नाही. कारण देवाची इच्छाच नाही तुम्ही पुढे जाऊ. हालेलुया. किक मारा, काय पण करा, इकडचं तिकडे गाडी उलटी करा. पहिल्यांदा माहिती आहे, गाडी चालू होत नसेल तर काय करायचे? पाडायचे. तुम्ही पाडा किंवा काय करा, ती गाडी काय चालू होणार नाही. आमचं जीवनात तसं आहे. आम्हाला वाटतं की या कादेशात राहून मला कंटाळा आलाय, आता हे कादेश माझ्यासाठी चांगलं नाही, हे बस झालंय, मला नको ही कादेश, हे कादेश नको आहे मला. आता मला हे कादेश मधून उंच त्या डोंगराळ प्रदेशात मला जायचं आहे. बरोबर आहे, तुम्हाला कादेश नको आहे, त्या उंच डोंगराळ प्रदेशात जायचं आहे. पण देवाला घ्या ना संगती. देवाचं संगती घ्या, देवाचं वचन संगती घ्या, मग जा. तुम्ही देवाला न घेता जर तुम्ही पुढे चाललाय, कसं तुम्ही पुढे जाईल? हालेलुया. गेअर देव टाकतो, ऍक्सेलेटर देव वाढवतो, तेव्हा गाडी पुढे जाते. आमच्या जीवनात तसं आहे. आमच्या जीवनाचा ताबा आम्ही कोणाला दिलाय? कुणाला दिलाय? परमेश्वराला. मग आमच्या जीवनाचा ड्रायव्हर कोण आहे? परमेश्वर आहे. मग गिअर कुणी टाकायला पाहिजे? परमेश्वरानं. ऍक्सिलेटर कुणी वाढवायला पाहिजे? परमेश्वरानं. हालेलुया. आणि इस्रायल लोक या ठिकाणी काय करतात? आमचा परमेश्वर जो ड्रायव्हर आहे त्याला ठेवलंय बाजूला, स्वतः बसल्यात गाडी चालवायला. ओके, स्वतः गिअर टाकायला, स्वतः हे करायला, गाडी काय पुढे जाईना. देव म्हटला कादेशात बरेच दिवस तुम्हाला थांबावं लागेल, बरेच दिवस तुम्हाला थांबावं लागेल. प्रियानो, उंच डोंगरावर जायचं असेल तर आम्हाला देव आमच्यासोबत पाहिजे. देवाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. देवाशिवाय आम्ही डोंगर चढू शकणार नाही. प्रेज गॉड. कारण म्हणून देव त्यांना सांगत होता, थांबा, तुमची अजून वेळ आली नाही. माझी इच्छा आहे की थांबा तुम्ही कादेश मध्ये, योग्य वेळी तुम्हाला त्या उंच डोंगरावरती मी घेऊन जाईन. हालेलुया. ती वेळ येऊ दे, तुम्ही थांबा. देवाची इच्छा अशी नव्हती की त्यांनी आयुष्यभर कादेश मध्येच राहावं. देवाची इच्छा होती की त्यांना पुढे घेऊन जायचं आहे, पण अजून देवाची वेळ आली नव्हती. हालेलुया. देवाची वेळ आली नव्हती. प्रियानो, आम्ही देवाच्या वेळेची वाट पाहायला पाहिजे. देवाची वेळेची वाट पाहायला पाहिजे. आणि
देव आमच्या सोबत आमच्या प्रवासामध्ये पाहिजे. आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी हस्तगत करण्यासाठी देव आमच्या बरोबर पाहिजे. मला माहिती आहे, एकदा मोशे आणि इस्रायल लोकांना देव म्हणाला, मोशेला आणि इस्रायल लोकांना, काय तुम्ही आता काय करा, पुढे जावा, मी काय तुमच्यावर येणार नाही. देव म्हणाला, मी काय तुमच्यावर येणार नाही, तुम्ही जावा, परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला मी अभिवचन दिले, काय कनान देशात घेऊन जाणार म्हणून. मी एक माझा दूत पाठवतो त्यासाठी, तो दूत तुम्हाला काय करेल, त्या कनान देशात घेऊन जाईल, पण मी तुमच्याबरोबर येणार नाही. तेव्हा मोशे काय म्हणाला माहिती आहे प्रियानो, अद्भुत आहे की त्या ठिकाणी मोशे काय म्हणाला. निर्गम 33:15 मध्ये म्हटलेलं आहे, तर मोशे म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. हालेलुया. देवा, तू स्वतः जर आमच्या सोबत येत नसलास तर आम्हाला इथून पुढे तू आम्हाला घेऊन जाऊ नकोस. प्रियानो, हे मोशेचं जे बोलणं आहे, देवासोबत हे संभाषण मला फार आवडते. हालेलुया. मोशे म्हणतो, देवा, आम्हाला ते कनान देश महत्वाचा नाहीये, आम्हाला तू महत्वाचा आहेस. तू स्वतः जर आमच्या बरोबर येत नसलास आम्ही काय पुढे जाणार नाही, आणि तू आम्हाला घेऊन जाऊ नकोस. आम्हाला दूत नको देवा, तू पाहिजेस. आम्हाला दूत नको, तू पाहिजेस. म्हणून तो म्हणाला की तुझं सानिध्य आम्हाला पाहिजे, तू स्वतः आम्हाला पाहिजेस. प्रियानो, इस्रायल लोकांना ह्याचीच गरज होती. हेच त्याने म्हणायला पाहिजे होतं की देवा, जर तू म्हणतोयस की अमोरी लोकांच्या बरोबर युद्ध खेळू नको, ठीक आहे, आम्ही खेळणार नाही, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलं, देवाच्या विरुद्ध बंड करून ते स्वतः खेळायला गेले. म्हणून या ठिकाणी 3 गोष्टी झालेल्या आहेत. देवाचं न ऐकल्यामुळं 3 गोष्टी आमच्या जीवनात घडतात. काय, शत्रूने त्यांचा पराभूत केला, ओके, पराभव पत्करावा लागला. दुसरी गोष्ट आहे, ते रडू लागले, रडावं लागलं, डोळ्यातून अश्रू आले. आणि देवाचं न ऐकल्यामुळं काय झालं, त्या कादेशातच त्यांना बरेच दिवस राहावं लागलं आणि पुढे ते जाऊ शकले नाही. हालेलुया. प्रियानो, आज लक्षात घ्या, आम्ही जर देवाचं जर नाही ऐकलं, अशाच प्रकारचा फटका आम्हाला सुद्धा बसू शकतो. असंच आम्हाला गोष्टी फेस कराव्या लागतील जर आम्ही देवाचं जर नाही ऐकलं तर. बघा, लोटाच्या बायकोला देवानं सांगितलेलं मागे येऊन पाहायचं नाही, काय मागे येऊन पाहायचं नाही. आणि लोटाची बायको पुढे जाऊ गेली आणि नंतर तिने मागे येऊन पाहिली, काय झालं, मिठाचा खांब झाली. जेव्हा आम्ही देवाचं ऐकत नाही आम्हाला दुःख फेस करावं लागेल. प्रियानो, तुम्ही जर पाहिलं, योनाला कुठे जायला सांगितलेलं देवानं, निनवेला जायला सांगितलेलं. पण निनवेला जातो म्हणून गेला आणि मध्ये गेल्यानंतर योनानं केलं काय, तो तार्शीसकडे वळाला. काय झालं मग, त्याला वाटलं की तार्शीला जायचं, एवढं काय होणार आहे. मध्ये गेल्यानंतर मार्ग बदलला. काय देवानं कसा फटका दिला, असा मोठा मासा पाठवला की माशाने गिळून टाकलं त्याला. करेक्ट. माशाच्या पोटात किती दिवस होता योना. ही काय साधी सोपी गोष्ट आहे. अहो, माशाच्या पोटात राहायचं, ते पण 3 दिवस. तिथं बसायला खुर्ची नाही, फॅन नाही, झोपायला बेड नाही, काय नाही. त्या माशाच्या पोटात कसं राहणं काय सोपं वाटतंय तुम्हाला. अहो, ते फार दुःखाची परिस्थिती आहे माशाच्या पोटात राहणं म्हणजे. देवाचं न ऐकल्यामुळं हे दुःख त्याला भोगावं लागलं. माशाच्या पोटात 3 दिवस राहावं लागलं. आणि त्या माशाच्या पोटात 3 दिवस खायचे वांदे. घरात बसून काय, भाकरी, भात, आमटी, मटन, चिकन पाहिजे ते आम्ही खातो. तिथं काय, मासाचे खाणं त्याला खायला पाहिजे. कशी वाईट परिस्थिती आली बघा, आहे की नाही. अहो, 3 दिवस त्या माशाच्या पोटामध्ये, माशाच्या पोटातलं जीवन जगणं म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही. माशाला काय असतात, काटे टोचले असतील. जेव्हा मासा उडी मारायचा वरनं खाली, हा पण आतमध्ये वर खाली झाला असेल, काटे टोचले असतील. किती स्ट्रगल मधून योना गेला असेल त्या 3 दिवसामध्ये, विचार करा. आम्ही एवढंच म्हणतो, माशाच्या पोटात 3 दिवस तो होता, पण त्या 3 दिवस त्याला कसे काढले असतील हा विचार आम्ही करत नाही.
पण हे एवढं त्रास त्याला सहन का करावा लागला? कारण देवाचं ऐकलं नाही. देवाची इच्छा होती निनिवेत जावं, पण त्यानं मार्ग बदलला, तार्शीस जात होता. प्रियानो, आम्ही जर देवाचं ऐकणार नाही, आम्हाला पण वेगवेगळ्या प्रकारे कष्ट भोगावं लागणारच आहे. दुःख आणि देवाचा फटका सहन करावा लागणार आहे. म्हणून प्रियानो, आपल्याला काय करायचं आहे की देवाच्या इच्छेप्रमाणे पुढे पाऊल टाकायचं आहे. जेव्हा देवाच्या जिथं इच्छा आहे तुम्ही बिंदास जा, जिथं देवाची इच्छा नाही तिथं थांबा, पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि देव आमच्या बरोबर पाहिजे. देव जर आमच्या बरोबर असेल तर बऱ्याच गोष्टी आम्ही अचीव करू शकतो. आमेन, हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाचं ऐकत राहा. देवाचं जर ऐकाल तुम्ही शत्रूवरती विजय मिळवाल. आणि आमचा शत्रू कोण आहे? सैतान आहे. हालेलुया. या शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी आमच्यासोबत कोण पाहिजे? देव पाहिजे. देव पाहिजे. बघा, आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे सैतान लबाडाचा बाप आहे. सैतान आम्हाला काय करतो? डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो. सैतान आम्हाला पुढे जाऊ देत नाही, अडखळणं घालण्याचा प्रयत्न करतो. हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. यस. आता बघा, आम्हाला हे माहिती आहे की सैतान डिस्टर्ब करू शकतं. मग मी म्हणतो, आम्ही डिस्टर्ब का व्हायचं? का आम्ही डिस्टर्ब व्हायचं? असं आहे का तो डिस्टर्ब करणार आहे म्हणून आम्ही डिस्टर्ब व्हायचं? आता एक तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही टीव्ही बघायला लागलाय आणि तुमच्या आवडीची सिरियल लागली एकदम मस्तपैकी, आणि असं लक्ष देऊन तुम्ही ती टीव्ही पाहायला लागलाय, जरा पण तुमचं इकडं तिकडं लक्ष नाही. आणि लहान मुलं येते, पप्पा पप्पा मम्मी मला ते जेवायला वाढ की, जरासं भूक लागले मला. काय करतो आम्ही? थांबा 5 मिनिट थांब, 5 मिनिट थांब, संपत आले, 5 मिनिट थांब, आहे की नाही? आम्ही डिस्टर्ब होतो का तिथं? नाही होत. तो मुलगा येतोय डिस्टर्ब करायला, पण आम्ही त्याला थांबवतो. हा थांबा, हा देतो, हा देतो, थांब, 5 मिनिट थांब देतो. मग ॲडव्हर्टाईजची टायमिंग येते, मध्ये ॲडव्हर्टाईज आली लगेच जायचं, त्याला पटपट जेवायला द्यायचं आणि खावा, खात बस. आणि मग ते ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर आणि टीव्हीच्या समोर येऊन बसायचं. आम्ही डिस्टर्ब अजिबात होत नाही. तेव्हा होतोय काय? आम्हाला माहिती आहे की ह्या मुलं काय करतात, डिस्टर्ब करतात, माहिती आहे, पण आम्ही डिस्टर्ब होतो का? होत नाही. का होत नाही? टीव्ही बघताना आम्ही डिस्टर्ब होत नाही. आमचं काहीतरी महत्वाचं काम करताना मुलं येतात, काहीतरी करतात, तेव्हा आम्ही डिस्टर्ब होत नाही. मग सैतान आम्हाला डिस्टर्ब करायला येतो तेव्हा का आम्ही डिस्टर्ब होतो? बरोबर आहे. अहो, सैतानाला त्या अडवायचा अधिकार कोणाला दिलाय? सैतानाला तुडवायचा अधिकार कोणाला दिलाय? मग का आम्ही सैतान डिस्टर्ब करतो म्हणून आम्ही डिस्टर्ब होतो? का आमचा फोकस चेंज होतो? जर एखाद्या वेळेस तुम्ही वचन वाचताय, सैतानाची इच्छा नसते तुम्ही वचन वाचावं, मग सैतान त्यावेळेस डिस्टर्ब करायला तुम्हाला काहीतरी डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही आमचं लक्ष, आमचा फोकस चेंज होता कामा नये. डिस्टर्ब व्हायचं नाही. आम्ही सैतानाचं नाव लय मोठं केलंय, माहित आहे? काय सांगू पास्टर, सैतान लय त्रास द्यायलाय, सैतान लय त्रास द्यायला लागलाय. अहो, नको नको करून टाकलंय सैतान आम्हाला. एवढं त्रास घालायलाय तो, एवढं त्रास घालायलाय. कुणाचं नाव जास्त? सैतानाचं. काय झालं की सैतानानं केलं. काय झालं की हा सैतान किती धूर्त आहे बघा. काय झालं तर हा सैतान. अरे होय बाबा, ते धूर्त आहे. हा तो लबाडाचा बाप आहे. हा तो डिस्टर्ब करणारा सैतान आहे. हा आडवं येतो, हा संकट टाकतो, हा डिस्टर्ब करतो, निराश करतो. बरोबर आहे, हालेलुया. त्याच्यापेक्षा आपला देव किती महान आहे, किती मोठा आहे. त्या देवाचं नाव आम्ही मोठं करायचं. हे सैतान किती त्रास देतो, त्याचं नाव घेऊन सैतानाचं आम्ही गाजवत असतो. बघा, सैतानाला मी गप करू शकतो का नाही? गप करायला देवानं अधिकार आम्हाला दिलाय का नाही? काय केलं? ते अधिकार कुठं ठेवलाय? आम्ही बरेचदा अधिकाराचा उपयोग करत नाही. प्रियानो, ह्या ठिकाणी शत्रूवरती विजय आम्ही मिळवू शकतो जर इस्रायल लोकांच्या बरोबर ह्या क्षणाला जर देव असता, अमोरी लोकांना त्यांनी पळवून लावलं असतं. हॅलो, इथं काय झालंय? देव नसल्यामुळं त्या अमोरी लोकांनी इस्रायल लोकांना पळवून लावलंय. पण जर देव जर या इस्रायल लोकांच्या बरोबर असता,
आंबोली लोकांना पळवून लावलं असतं. ते रडत रडत पळाले असते. असं पळवून लावलं असतं, पळता जमीन कमी पडली असती त्यांना. प्रियानो, काय आहे, शत्रुती विजय मिळवू शकतो आपण, पण देवाचं आम्ही ऐकायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही देवाचं आपण ऐकणार तेव्हा आमच्यावर रडायची वेळ येणार नाही, तर आनंद करायची वेळ येणार आहे. आनंदोत्सव करायची वेळ येणार आहे. जेव्हा आम्ही देवाचं ऐकून पुढे जाऊ, देवाचं ऐकून जेव्हा आम्ही पुढे जाऊ तेव्हा आम्ही आनंद करू, रडणार नाही. पण देवाचं ऐकणार नाही तेव्हा मात्र रडणार. तिसरी गोष्ट आहे की जेव्हा आम्ही देवाचं ऐकू तेव्हा आम्ही पुढे जाणार आहे आणि देवाचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घेणार आहे. हालेलुया. तर आम्हाला सांगायची मला एक गोष्ट आहे की ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, ज्या दुःखामध्ये असेल, त्रासामध्ये असेल, कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जर आपण असेल, त्यावेळेला आपल्याला काय करायचं माहिती आहे? देवाचं ऐकायचं. बसा देवाच्या सानिध्यात, काय बोलू नका, काय करायची गरज नाही. जस्ट डोळे बंद करा. तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा. मनातल्या मनात तुम्ही प्रार्थना करा, चालेल. वचन वाचा, वचनावरती नजर टाका. काय बोलायची गरज नाही. कधी कधी दुःखामध्ये काय प्रार्थना करावी ते पण समजत नाही आम्हाला. जस्ट देवाला म्हणा, प्रभू तू माझ्या संगती बोल, तू माझ्या संगती बोल, तू माझ्या संगती बोल, तू माझ्या संगती बोल, तू माझ्या संगती बोल. आणि अचानक देवाचा एक विचार किंवा देव काहीतरी त्यावेळेस अद्भुत आमच्या संगती बोलतो, काहीतरी देव आम्हाला सांगतो. प्रियानो, जे देव सांगतो ते महत्वाचं आहे. ते काळजीपूर्वक ऐका. हालेलुया. ते काळजीपूर्वक ऐका, कारण देवाचा महत्वाचा संदेश आमच्याकडे जेव्हा येतो तो आम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारायला पाहिजे. जर का देवापासून आलेला संदेश जर आम्ही तो नाकारला तर प्रियानो आम्ही काहीतरी गमावलं आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो बघा, माझी साक्ष तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला साक्ष मी ऑलरेडी बायबल कॉलेजची माझी साक्ष तुम्हाला सांगितल्या, पण ते बायबल कॉलेज पूर्ण कंप्लीट करणं हे माझ्या हातातनं तरी झालं नसतं. ओके, 3 वर्ष कशी काढली त्या ठिकाणी मला माहिती आहे. आणि हे कॉलेज माझं डिग्री कंप्लीट करण्यासाठी मला असं वाटत होतं की एक वेळेला की इथं काय माझं चालणार नाही, 6 महिन्यात मला इथून काढून टाकतील असं वाटत होतं. परंतु परमेश्वराचा मी विश्वास टाकून देवाचं मार्गदर्शन घेत गेलो आणि प्रियानो त्या ठिकाणी 3 वर्ष कशी गेली आणि कशी ती डिग्री मला मिळाली मला कळलं नाही. देवाचं अद्भुत कार्य त्या ठिकाणी झालं. परंतु जेव्हा देवानं मला मार्गदर्शन केलं की तू जा पुढं, मी देवाचं ऐकूनच पुढं गेलो होतो. देवाचं ऐकून मी ॲडमिशन लेटर लिहिलेलं, देवाचं ऐकूनच मी यामध्ये हात घातलेला. जर देवाची जर इच्छा नसती आणि मी जर पुढे गेलो असतो, मी 6 महिन्यात नाही 1 महिन्यात इथून बाहेर आलो असतो. बरोबर आहे. पण देवाच्या योजनेनुसार, देवाच्या इच्छेनुसार मी पुढे पाऊल टाकला आणि खरंच देवानं मला त्या ठिकाणी यश दिलं. मला रडायची वेळ आली नाही. तिथून आनंदाने मी बाहेर पडलो ग्रॅज्युएशन झाल्यावर. हालेलुया. मला त्यांनी पळवून लावलं नाही, आदराने त्यांनी मला पाठवलं. हालेलुया. काही जण बघा कादेशामध्ये बरेच दिवस राहिले, तर तिथं मी बरेच दिवस राहायची मला वेळ लागली नाही. 3 वर्षात आउट, चला सेवेमध्ये. तर माझं ठिकाण बदललं गेलं. आम्ही एकाच ठिकाणात जास्त वेळ राहतो. याचा अर्थ काय? आम्ही देवाचं ऐकत नाही. हालेलुया. आमची प्रगती दिसून यायला पाहिजे, प्रगती आमची दिसायला पाहिजे. आम्ही पूर्वी कुठं होतो आणि आज कुठं आहे आम्ही चेक करायला पाहिजे. इस्रायल लोक पूर्वी कुठं होते? मिस्रमध्ये होते. आता इस्रायल लोक कुठं आहेत? कादेशमध्ये आलेत. प्रगती आहे का नाही? आहे. एवढा मोठा प्रवास केला आणि इथपर्यंत आल्यात, ही प्रगती आहे. आता कादेश मधून सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे. प्रगती होण्यासाठी देव आमच्या बरोबर पाहिजे आणि देवाचा सानिध्य घेऊनच आम्हाला पुढे जायचं आहे. तरच परमेश्वर आपली प्रगती होणार आहे, अन्यथा होणार नाही. चेक करूया आम्ही कुठं आहे, कुठंपर्यंत आलेलो आहे आम्ही आणि अजून आपल्याला कुठं जायचं आहे. आमच्या समोर डोंगराळ प्रदेश ठेवलेला आहे. तो डोंगराळ प्रदेश आपल्याला हस्तगत करायचा आहे. आपल्याला तो डोंगर चढायचा आहे.
शत्रूशी लढाई करायची आहे, परंतु त्यामध्ये देव पाहिजे आमच्यासोबत. देवाची इच्छा असेल तर पुढे जा, देवाची इच्छा नसेल तर थांबा. जेव्हा देव सांगेल तेव्हाच पुढे पाऊल टाका, अन्यथा पुढे पाऊल टाकू नका. ह्यातच आपलं भलं आहे, ह्यातच आपल्यामध्ये आशीर्वाद आहे. ओके, तर देवबाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आणि या आपण प्रार्थना करूया.